जो कानी लागला तिही वर्णाच्या. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनाच ज्याने आपल्या दरवाजामध्ये घरात घेतलेलं आहे, दोघांना बाहेर ठेवलं आहे. अजून सुद्धा तो बोलत नाही या दोघांशी. आज सुद्धा तो बोलत नाही. कोण समजतंय ना? बाजूला ठेवलंय त्याने. मग त्याच्या ठिकाणी ही कमतरता होती महाराज, ही उणीव आहे त्याच्या ठिकाणी. ही उणीव नष्ट करण्याकरता संतांचा अवतार झाला. आणि वारकरी पंथामध्ये जी संत मांदियाळी निर्माण झाली, त्या क्रांतीचे पहिले जनक म्हणजे ज्ञानोबा आहे. पायाभरणी केली ती. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. भरणी वालया, भरणी वालया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. भरले देवया, स्त्रियांना अधिकार दिला तो विशेषत्वाने. तुमच्या डोक्यामध्ये एकच आहे राजकारणी लोकांच्या की 1950 मध्ये भारताचं संविधान तयार झालं, बरोबर आहे? द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, संविधान भारताचे मराठीमध्ये. आणि आपल्या डोक्यामध्ये एक फॅड आहे काय की संविधानाचं सगळं श्रेय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतो. तसं नाही. बाबासाहेब आंबेडकर त्या संविधानाचे प्रमुख होते. अनेक लोक मिळून ते तयार झालेले. 299 दिवस लागले ते लिहायला, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, मसुदा समितीचे हे अध्यक्ष होते आणि प्रगल्भ शार्प होते आंबेडकर. प्रचंड बुद्धिमान तत्ववेत्ता व्यक्ती होते ते, लक्षात ठेवा. आंबेडकरांच्या नंतर एवढ्या पदव्या आतापर्यंत कोणीच मिळवलेल्या नाही शिक्षण क्षेत्रामध्ये, लक्षात ठेवा. आणि तेव्हा त्यांनी स्त्रियांना किती टक्के कुशारे साहेब? 33, 3 तुम्ही त्या क्षेत्राशी पण कनेक्टिव्हिटी तुमची म्हणून काही गोष्टी तुम्हाला माहिती आहे. 33% आरक्षण स्त्रियांना 1950 मध्ये हे आपल्या डोक्यात पीठ बसलेलं आहे. पण नाही, हे 33% आरक्षण नाही सांगतो तुम्हाला महाराज. माणसाच्या बरोबरीचं आरक्षण अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये स्त्रियांना पहिलं दिलं. ज्ञानोबारायांच्या मांदियाळीमध्ये स्त्रिया सुद्धा होत्या. जनाबाई कोण होत्या? मातंग समाजा जन्माला आलेली स्त्री मुलगी जनाबाई, एका शूद्र कुटुंबामध्ये, लक्षात घ्या. जनाबाईचं परभणी जिल्ह्यातलं माहेर आहे महाराज. पण जनाबाई सामान्य नव्हत्या. प्रत्येक युगामध्ये त्या नामदेव महाराजांच्या बरोबर होत्या. सवयुगाचा भक्त नाम कीर्तनी, नाम कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे उभी तिजरी. सवयुगाचा भक्त नाम कीर्तनी, नाम कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे उभी तिजरी. मुद्दा थोडा विस्कळीत करतो. पुरोगामी विचारधारेमध्ये स्त्रीला अस्तित्व नाही याचा अर्थ असा आहे. वाक्य लक्षात आलं का तुम्हाला? तुम्हाला परंपरा पटवून देतो मी. पूजेला ब्राह्मणच्या समोर जेव्हा पती पत्नी बसतात
तेव्हा ब्राह्मण जोडप्याला काय सांगतात, बाईला काय सांगतात, काहीच करू नका, फक्त फक्त एक फॉर्म्युला सांगितलं. अजून सांगू, त्या बाईचा मालक जर पोलीस पाटील असेल गावाचा, तर त्या बाईला शेजारणी पाजारणी आपोआप काय म्हणतात, पाटलीन. साहेब असेल तर, वकील असेल तर, मास्तर असेल तर, बुवा असेल तर, हे अर्ध ट्रान्सफर तिकडे आपोआप होतं ना. अर्धांगिणी धर्म अनुगामिनी हे वेद आहे. ही वेदाची बॉर्डर तुम्हाला सांगतोय, वेद आणि उपनिषदापर्यंतचा टप्पा सांगतोय तुम्हाला. स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व नाहीये. पण बदल कुठून झाला ते पुढे सांगतो. आणि असं का केलं, वेदाने असं का केलं, ऐकत राहा मी काय बोलतोय ते. शास्त्राने, संतांनी, महापुरुषांनी स्त्रीची निंदा केलेली नाही. नारी की निंदा मत कर यार, नार तो है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए ध्रुव प्रल्हाद हनुमान. नारीची निंदा नाही, निर्बत्सन नाही. माहिती आहे तुम्हाला, आचार्य चाणक्यांचं वाक्य आहे. आणि त्या 18व्या शतकामध्ये महाराष्ट्राचे पहिला पेशवा होता बाळाजी विश्वनाथ भट, पेशवा बाजीरावाचा बाप. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मराठ्यांचा इतिहास इतंभूत माहिती पाहिजे. धाडसाने बोलतोय मी. छत्रपती शाहू महाराज संभाजी राजांचे सुपुत्र आणि महाराणी तारा आपले येसूबाई, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती संभाजी राजांच्या धर्मपत्नी राणी येसूबाई आणि शाहू राजांना औरंगजेबाने 11 वर्ष आपल्या तंबूमध्ये ठेवलेलं आहे. किती वर्ष? औरंगजेबाच्या खेम्यामध्ये. त्यावेळेला औरंगजेबाचा जो वजीर होता कमरुद्दीन, बरं का, इकडे महाराष्ट्रामध्ये छत्रपती राजारामाच्या पाठीमागे औरंगजेब लागला. या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर, त्या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर, जिंजीकडे, कर्नाटकामध्ये बेंदूरला वगैरे पलायन सुरू झालं राजारामाचं. 11 वर्ष शाहू महाराजांना घ्यायला कोण जाईल, कोणाची हिंमत झाली नाही महाराज. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धनाजी जाधव नावाचे एक मातब्बर सेनापती होते. त्यांनी तारा राणी साहेबांना सांगितलं की एक ब्राह्मण व्यक्ती माझ्या नजरेत आहे की तो औरंगजेबाच्या खेम्यामध्ये जाऊन छत्रपती शाहू महाराजांना आणू शकतो. डोक्यातून काढून टाका की ब्राह्मण लोक नाजूक असतात, ते कर्तबगार पण आहेत. इतिहास पाहतो मी. त्यांना फक्त लेखरीत चालवता येते असं समजू नका. प्रसंग पडला तर ते तलवार पण चालवू शकतात. सासवडला काय नाव आहे, बाळाजी विश्वनाथ भट. विनंती केली, एक काम आपल्यावर आहे. काय काम आहे? औरंगजेबाच्या ताब्यातल्या शाहू महाराजांना स्वराज्यात आणायचं. ऐकताय तुम्ही? थांबा 1 मिनिट. माझ्या देहावर एका जणाचा अधिकार आहे, माझ्यावर माझ्या पत्नीचा अधिकार आहे. जीव जोखीम आहे, रिस्क आहे. औरंगजेबाच्या ताब्यात जाणं म्हणजे परत येण्याची शक्यता नाही. थांबा, मला माझ्या पत्नीला विचारू द्या. आणि त्यावेळेला बाळाजी विश्वनाथ भटाच्या मुखातून चाणक्यांचं वाक्य बाहेर पडलंय, यत्र नारी पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता. ज्या देशामध्ये स्त्रीचा सत्कार आणि सन्मान केला जातो त्या देशामध्ये देवता वास्तव्य करतात. हे लांबवलं कशा करता? यत्र नारी पूज्यन्ते. वेदाने स्त्रियांना, स्त्री जातीला कमी लेखलं नाही महाराज. निंदा जी केली गेली ती स्त्रीच्या देहाची केली गेली.
स्त्रीच्या अंतःकरणाची नाही, स्त्रीमध्ये असलेल्या आत्मतत्वाची निंदा नाही. परमार्थ दृष्टीने स्त्रीमध्ये पण आत्मा असतो आणि पुरुषामध्ये पण आत्मा असतो. स्त्रीचं जे वरचं कव्हर आहे ना, बॉडी, एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, माणसाच्या पतनाकरता सोनं आणि स्त्री या दोन वस्तू मायेने निर्माण केलेल्या. स्त्री जात नाही, शरीर. लक्षात ठेवा, परमार्थातला सर्वात डेंजर सिग्नल जर कोणता असेल तर ती स्त्री. शरीर सुद्धा घातक नाहीये, तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन घातक आहे. माना हलवल्या म्हणजे माझं वाक्य कळलं असं त्याचा अर्थ आहे. पाहण्याचा दृष्टिकोन घातक. का मज्जाव केला असेल, का उंबरठ्याच्या आतमध्ये स्त्रियांना राहण्याची वेदाने परवानगी दिली असेल, का लज्जायुक्त जीवन सांगितलं स्त्रीला. स्त्री राजपुतांच्या आणि मराठ्यांच्या संस्कृतीमध्ये स्त्री 12व्या शतकापर्यंत किंबहुना आतापर्यंत फक्त तिला उंबरठ्याच्या आतच वावरण्याचा अधिकार होता. उंबरठ्याच्या पलीकडे ती बाहेर येऊ शकत नव्हती. माझा मुद्दा कुठे आहे, मी माझं टचिंग लक्षात येते ना तुम्हाला. मुलगी आपल्या भावाला उपदेश करते, इथून माझी सुरुवात झालेली आहे. मुक्ताबाईंचा अधिकार, स्त्रियांचा अधिकार तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. सामान्य नाही, तत्वतः ती एक आदिशक्ती आहे, जगदंबा आहे. आतापर्यंत शास्त्रकार म्हणतात स्त्रिय चरित्र कुतो जानात. देवादिकांना सुद्धा स्त्रीचं आकलन झालेलं नाही आतापर्यंत. लक्षात ठेवा, स्त्रीच्या बुद्धीमध्ये काय शक्ती असते, ती अनुकूल असली तर काय होते आणि प्रतिकूल झाली तर काय होते. दोघं पैलू आहेत त्याच्यामध्ये. सौम्य आणि शांत असेल तेव्हा तिचं स्वरूप काय असतं, आणि ते जेव्हा प्रतिकूल आणि भडकते तेव्हा काय असते. दोन्ही चिंतन आपल्याकडे. लक्षात घ्या. माझा मुद्दा का, श्री डोंगरेजी महाराजांचं भागवतातलं एक वाक्य आहे, स्त्री ही तिच्या मर्यादेत राहिली की ती शोभून दिसते. काय 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 बोललो मी. स्त्री तिच्या मर्यादेमध्ये राहिली की ती शोभून दिसते. लज्जा स्त्री का भूषण आहे. मर्यादेचा उच्छेद केला मग तिचं जीवन उच्छृंखल होतं. मग ती सामाजिक व्यवस्था बिघडवण्याच्या पण कामात येते, अव्यवस्था निर्माण करू शकते. मर्यादा ही तिचं सौंदर्य आहे. चेहरा गोरापान असणं आणि स्त्री देखणी असणं हे स्त्रीचं सौंदर्य नाही. मर्यादा हे स्त्रीचं सौंदर्य. शारीरिक सौंदर्यापेक्षा आतलं सौंदर्य फार महत्त्वाचं सांगितलंय. मुद्दा लक्षात घ्या माझा. का वेदाने मज्जाव केला असेल त्याची कारण मीमांसा मी आता करत नाही, पण तो गौण भाग, तो कमीपणा, तो हीनपणा वेदाच्या ठिकाणी जो होता तो ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महापुरुषांनी, जगद्गुरु शंकराचार्यासारख्यांनी, ज्ञानोबारायांच्याही अगोदर जगामध्ये भारताच्या इतिहासात पहिल्यांदा माणूस जन्माला आलाच नाही. पहिल्यांदा शक्तीच उत्थापित झालेली आहे. पूर्वी कोठेच न होते काही, अवघे शून्याचे होते पाही. काय चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे काय, माया, प्रकृती. ईश्वर सुद्धा स्त्रीचं सहकार्य घेतल्याशिवाय त्याला सुद्धा काहीच हालचालच करता येत नाही. स्त्री ही पुरुषाशिवाय अपूर्ण आहे आणि पुरुष हा स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. लक्षात ठेवा, प्रकृती आणि पुरुष. सांगू, इतिहास सांगतो तुम्हाला, स्त्रियांचं योगदान काय आहे. गार्गी माहिती, गार्गी स्त्री समजू नका, डोक्यातून काढून टाका. महात्मा ज्योतिराव फुल्यांची विचारधारा त्या काळापर्यंत होती, 19व्या शतकापर्यंत, की या कर्मठ उच्च कुलोत्पन्न लोकांनी स्त्रीची सायकॉलॉजी बिघडून टाकलेली होती. चूल आणि
चूल आणि मूल याच्या पलीकडे तिला अस्तित्व नाही. पण नाही, तुम्ही साहित्य वाचा. विश्वाच्या इतिहासामध्ये थोडेसे विचार बाजूला गेल्यामुळे व्यक्तिमत्व बाजूला पडलं गेलं. विठला विठला हे वाक्य तुम्हाला समजू नये असं मला वाटतं. याचा अर्थ प्रायव्हेटमध्ये विचार मी सांगेल तुम्हाला, कारण ते वादात्मक विधान आहे. अलग लक्षात. गार्गी, मैत्री, कात्यायनी या पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया होऊन गेल्या. स्त्रियांना सुद्धा आत्मज्ञानाचा अधिकार आहे. त्या विदुषी, पुरुषाला विद्वान म्हणतात आणि स्त्रीला विदुषी म्हणतात. गार्गी ही विदुषी आहे. कोण आहे गार्गी? याज्ञवल्क्यां बरोबर गार्गीने विवाद केलेला आहे. पूर्वीच्या काळापासून स्त्रिया भांडत आलेल्या आहेत. रागाने पण भांडल्या आणि प्रेमाने पण भांडत आलेल्या. लक्षात घ्या. स्त्री ही माणसाला तत्वज्ञानाचा उपदेश करू शकते, पतीला उपदेश करू शकते, मुलांना उपदेश करू शकते. चुडाला नावाची राणी झाली. शिकीध्वज नावाचा राजा आहे. आपल्या पतीला आत्मज्ञान सांगितलं त्या राणीने महाराज. ऋतुध्वज नावाच्या राजाची पत्नी मदालसा आपल्या बाळांना तत्वज्ञान सांगितलं. नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मान अडकली. लक्षात घ्या. 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराज विचार करतायत की महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज जास्त आहे. 18 पगड जाती आहेत, 12 बलुतेदार आहेत. मला सगळ्या समाजाला एकत्र करायचं. मेळावली मादी वैष्णवाची, मेळावली मादी वैष्णवाची, या घरात बसू नका. मी क्रांती करतो, मी बंड पुकारतो. बंडखोर संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. कोणाविरुद्ध? प्रस्थापित सत्तेविरुद्ध, तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध बंड. जप तप, सोवळं कर्मकांड, उंच नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष हा जो भेदभाव या काही ठराविक वर्गाने विकोपाला नेलेला होता. पाणी प्यायचंय तुम्हाला बाजूला. असं आहे. सेक्युलर तत्वाचा आग्रह आत्ता धरला गेला 100 वर्षापूर्वी, धर्मनिरपेक्षता. पण ज्ञानोबारायांनी सेक्युलर पाळलंय पहिलं, धर्मनिरपेक्षता. ज्ञानोबाराय हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन हे सुद्धा मानत नाही ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय विश्वाला घर मानणारे संत आहेत महाराज. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. धर्माच्या पलीकडे गेलेले ज्ञानोबाराय. म्हणून तर कबीर मोमिन लतीफ मुसलमान, 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 कबीर मोमिन लतीफ मुसलमान. विष्णु का
हा भेद तर नाही. जातीयवादाचं धर्मवादाचं समूळ उच्चाटन 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनीच करून टाकलं. लक्षात येते विषय काय मांडणी करतोय मी. कानोपात्रा कोण होत्या? नृत्यांगणाची कन्या होती ती. नृत्यांगणा म्हणजे माहिती आहे तू? सोखोबारायांची पत्नी सोयराबाई. बंका राका बंकाची पत्नी बंका. बघत मुक्ताबाई, जनाबाई या सुद्धा जनाबाईंचा अभंगच आहे तो. विठू माझा चोखा जीवा बरोबरी. नामदेव महाराज कडेवर कोण आहेत? एक कोणाचा हात धरलेला आहे. मोठा अभंग आहे. विठू माझा लेकरू बाळा पाहत मागे. टाळ्या वाजवायला माझं डोकं नाही फिरलं. मागे मुक्ताई सुंदर. मागे का? याचा लॉजिक काय? याचा अर्थच तसा आहे. स्त्रीने तिला अधिकार दिलाय पण तिने अधिकाराचं अतिक्रमण करू नये. याचं लॉजिक ते बरं का महाराज. मागे मुक्ताई सुंदर. मुक्ताबाई मागे काय? तुम्ही फोटो पहा, कुठेही फोटो पहा. विठ्ठल माझा लेकरू बाळा मुक्ताबाई कुठे दिसत आहेत? मागे. मागे का ठेवलंय? पुरुषाच्याच मागे बसण्याचा अधिकार का दिलाय? त्याच्यामध्ये न्यूनत्व नाहीये, गंडत्व नाहीये, कमीपणा नाही. आपल्याला शास्त्राने दिलेला अधिकार समजला पाहिजे. हा एक मुद्दा आहे माझा त्याच्यामध्ये. आणि अधिकार क्षेत्रामध्ये राहिल्यानंतर अधिकार वाढतो. अतिक्रमण केल्यावर अधिकार कमी होतो. मुद्दे मांडतोय तुम्हाला. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये स्त्रियांचं योगदान आहे आपल्या इतिहासामध्ये. तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एक बाई होती. स्वतंत्र तिचं एक दळ होतं, सैन्य दल. रायबागीन स्त्री नाव, रायबागीन नावाची स्त्री होती. पुरुषासारखे कपडे घालायची ती, फेटा बांधायची. माहिती तो इतिहासापासून अधिकार आहे. योगदान काय आहे? स्वातंत्र्य लढ्यामध्ये पाहतो स्त्रियांचं योगदान आहे. सरोजिनी नायडू बघा. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये शास्त्र आणि संविधान दोघं स्त्रियांना सारखा अधिकार देते. पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या? स्त्रीच होत्या. राष्ट्रपती कोण होत्या? आता अधिकार कोण आहे? आता सुद्धा बऱ्याच गावांमध्ये सरपंच शक्यतो. हा अधिकार आहे त्यांना महाराज. हा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्मातून मिळवून दिलेला आहे. मुक्ताबाईचा अधिकार वाढवायचा होता म्हणून ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून बसून राहिले. बोलले नाहीत लवकर. अधिकार दाखवायचा आहे जगाला. स्त्रीचा अधिकार काय? वास्तविक बहीण लहान आहे, मोठा भाऊ आहे. उपदेश लहान्याने मोठ्याला करायचा असतो का मोठ्याने लहानांना करायचा असतो? मोठ्याने लहानाला. आणि विशेष म्हणजे उपदेश करण्याकरता अधिकार लागतो. अधिकार नसताना उपदेश केला तर उपदेश फलद्रूप होत नाही. पावसाळा सुरू झाला. एका झाडावरून त्या झाडावर माकडे उड्या मारायला लागले आणि एक चिमणी आपल्या खोप्यामध्ये विजांचा गडगडाट चमकायला लागल्या. पावसाच्या सरी सुरू झाल्या आणि चिमणी आपल्या खोप्यामधून त्यांची गंमत बघते. कोणाची? माकडांची. आता चिमणीने खोप्यातच राहिलं पाहिजे का नाही? ती त्यांना शांतपणे शिकवायला गेली. अरे माकडांना म्हटले, अरे हात है पाव है आदमी सर शिकाया. तुम्हाला देवाने पुढचे 2 पाय म्हणजे माणसाच्या हातासारखे असतात माकडांचे. तुम्हाला हात आहेत, पाय आहे, माणसासारखं शरीर तुम्हाला आहे. इतना जन्म गमाया अपना खोपडा नाही बनाया. सगळा उन्हाळा दुसऱ्यांच्या लग्नामध्ये बुंदी खाण्यात घालवला आणि जून महिन्यात लागल्यावर मग आऊत धरतो शेतात. लग्न खाण्यात टाइमपास केला सगळा. इकडे या लग्नाला त्या लग्नाला. पावसाळा सुरू झाला उड्या मारता फजिती होती तुमची.
एक माकड म्हटला, अरे कोण आली रे ही 150 आपल्याला 150 शिकवायला. एका माकडाला राग आला आणि काय केलं त्याने, तिने सुंदर असं विणलेलं खोपं मोडून तोडून, मी बोलत नाही तुकोबारायांचं, क्रोधी अविश्वासी हरिपाठातलं प्रमाण. जो रागीट मनुष्य ज्याचा विश्वास नाही त्याला सांगू नये, वेळ घालवू नये. सापाला दूध पाजून काही फायदा होत नसतो. खड माणसाला उपदेश करून काही फायदा होत नाही. परमार्थ सांगण्याकरता सुद्धा अधिकारी लागतो, ऐकण्याकरता अधिकारी लागतो. गीतेने सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात, महाराज म्हणतात उपदेशासी बलात्कार नसता अधिकार, उपदेशासी बलात्कार. तुकोबाराय म्हणतात, माकडांना उपदेश करायला गेली तर स्वतःचं खोपडं मोडून बसली. उपदेश करण्या संसारासक्त बहिर्मुख लोकांना आत्मज्ञानी पुरुषांकडून उपदेश केला जातो. कोणीही कोणाला उपदेश करू शकत नाही. उपदेशाच्या क्षेत्रामध्ये अधिकार लागतो. एक माणूस नदीच्या काठावर उभा राहिला, ऐकताय ना तुम्ही, म्हणाला, अहो पलीकडे जायचंय कोणाला, नदीला पूर आलेला आहे, मी आता पाण्यामध्ये उतरणार आहे. ज्याला पलीकडे जायचं असेल त्याने माझ्या कमरेला पकडावं. असं म्हणणारा जो आहे त्यालाच पाण्यामध्ये पोहता येत नाही. पोहणे कासे लावी तो आणि का, म्हणावे त्या मूर्खा काय आता. दुसऱ्याच्या शेताची राखण करतो आणि आपलं शेत सर्व पाखरं घेऊन जातात, काही उपयोग आहे का? उपदेश करण्याकरता ती बाजू आपली पक्की पाहिजे. तंबाखू खाऊ नका हे सांगण्याचा अधिकार कोणाला आहे? बैठकीत गेल्यावर तोच म्हणतो काढा. दारू पिऊ नका. वाह, इतकं सुंदर व्याख्यान दिलं एकाने. दारू पिऊ नये याच्यावर व्याख्यान झाल्यावर एकाने विचारलं, आज फार सुंदर बोलले हो तुम्ही. तो म्हटलं टाकल्याशिवाय जमत नाही. काय अर्थ आहे का त्या गोष्टीला? पण असं जरी असलं दादा हो, पण ऐका, जी शहाणी माणसं असतात, मोठ्या मनाची माणसं असतात, ते उपदेश करणाऱ्याचा अधिकार जरी नसला पण तो ज्या विषयाचा उपदेश करतो आहे तो उपदेश जर आपल्या हिताचा असेल तर ते काय करतात? ग्रहण करतात. गुळ घ्यायचा आहे, कुठे मिळतो? दुकानावर. पण ज्याच्याकडे गुळ घ्यायला जायचं आहे त्याला गुळ विचारला पाहिजे का त्याची जात विचारली पाहिजे? मी नाही बोलत. वाऱ्या घरी गुळ आपणा लागे काम, काय म्हणतात तुकोबाराय? वाऱ्या घरी गुळ आपणा लागे, वाऱ्या घरी गुळ आपणा लागे काम, गुळ आपणा लागे काम. याचे याती गुळ काय केले, याचे याती गुळ काय केले, याचे याती गुळ काय केले. त्याचे याती कुळ. मला सांगा, फणस गर महत्वाचा आहे का काटे महत्वाचे? काटे फेकून द्या. अरे तुळस उकिरड्यावर पूजेचं तबकडं घेऊन शिवालयात जात होता, त्याचा धक्का लागला. अरे 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 ही संन्याशाची कार्ट. अरे पुराण सांगतात, लोकांना धर्माचा आव आणतात. आता या संन्याशाच्या मुलाचा मला स्पर्श झाला, मला आता सचैल स्नान केल्याशिवाय पर्याय नाही. एखाद्या विषारी सर्प असावा आणि त्या विषारी सर्पावर एखाद्याचा पाय पडावा आणि त्या सर्पाने जसा फुत्कार मारावा तसा त्या कर्मठ ब्राह्मणाच्या मुखातून विषारी शब्दांचा फुत्कार ज्ञानेश्वर महाराजांच्या हृदयाला भिडला. माऊली ज्ञानोबारांचं हृदय म्हणजे कसं आहे माहिती आहे? कमळाची पाकळी जितकी कोमल असते ना, त्यापेक्षा 1000 पटीने ज्ञानेश्वर महाराजांचं हृदय
अत्यंत कोमल आहे महाराज. त्या कोमल हृदयाला शब्द भिडले, अरे अरे माझ्या आईवडिलांनी यांच्याकरता ध्यानत प्रायचित्त घेतलं, आम्ही भिक्षा मागून जगतोय, आमच्यापासून यांना कुठला त्रास नाही, आणि असा हा समाज आमच्याशी असं का बघतोय. राग आला, ताड 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 सिद्धपेठामध्ये आले, झोपडी बंद केली आणि आतमध्ये बसून राहिले. थोड्या वेळा निवृत्तीनाथ महाराज जे आले, मुक्ते अगं ज्ञाना मधुकरी मागता मागता निघून आला, बघ जे काही मिळालं असेल ते चौघांना वाढून तयार कर. मुक्ताबाईने पानं वाढली आणि ज्ञानोबा बोलवण्याकरता गेली. ज्ञानदादा मधुकरीचं अन्न पानावर वाढून तयार आहे, चला. आतमधून काहीच आवाज आला नाही. 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले. निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, मुक्ती अगे ज्ञानाला हाक मार परत. दादा आम्ही सगळेजण तुमच्याकरता खोडंबलो आहोत, बाहेर या. आतून काहीच आवाज आला नाही. मुक्ताबाईला वाटलं माझ्या ज्ञानदादाच्या पायांना उन्हाने चटके बसले असतील. मुक्ताबाई म्हणाल्या, दादा जेवण झाल्यानंतर वाटल्यास मी तुमच्या पायांना चोडून देईल बरं का, आता तरी बाहेर या. पण आतमधून काहीच आवाज आला नाही. आता मात्र मुक्ताबाई वरमल्या, विचार करायला लागल्या की आत्तापर्यंत माझा ज्ञानदादा असा कधी रुसून बसलेला नव्हता. मुक्ताबाई किती वर्षाच्या आहे? माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू, चांग देव योगियान तिले मानला रे गुरु. 6-7 वर्षाची पोरगी परकर नेसणारी महाराज, 8 वर्ष वय असेल कमीत कमी, बस गंभीर झाल्या आणि विचार करायला लागल्यात, माझा ज्ञानदादा जर इथून पुढच्या काळामध्ये याने जर दरवाजा उघडला नाही तर समाजाचं कसं होईल. हा समाज भरकटेल, याला ज्ञानाची दिशा कोण देईल. आपलं काय झालं असतं, हे जोग महाराज संस्था निर्माण झाली असते, तुम्ही सप्ताह केला असता, ज्ञानेश्वरी तुमच्या पुढे आली असते. जर ज्ञानोबांनी माऊलींनी जर दरवाजा उघडला नाही तर समाजाचे भयानक नुकसान होईल. ही नजर मुक्ताबाईंना आली आणि मग मुक्ताबाई ज्ञानोबांना म्हणतात, दादा आपल्याला लोक योगी मानतात आणि जो योगी असतो तो मनाचा कसा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन.
योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. याच्या शब्दांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करा. दादा ताटी उघडा, दरवाजा उघडा. योगी मनाचा पावन असतो. आपण योगी आहोत. जगाचे अपराध सहन केले पाहिजे. तरी सुद्धा ज्ञानोबराय काही बोलले नाहीत. वा माझी मुक्ता काय सुंदर बोलते. असं वाटतं थोडंसं अजून आपण गुपचूप राहू, बोलायचं नाही. अजून पुढे माझी मुक्ता काय बोलते बघू बरं. मुक्ताबाईची वाणी आणि अजून मुक्तेच्या अंतःकरणामध्ये काय भरलेले आपण बघू. आणि ह्या निमित्ताने जगाला मुक्ताबाईचा अधिकार दाखवता येईल. म्हणून ज्ञानोबराय शांत बसले. पहिला अभंग पूर्ण झाला. विश्वरागे झाले वन्नी, विश्वरागे झाले वन्नी. संती सुखे भावे पाणी, संती सुखे भावे पाणी. दादा संपूर्ण विश्वाने जर अग्नीचं रूप धारण केलं असेल तर आपल्यासारख्या संतांनी काय करावं? पाण्याचं रूप घ्यावं. त्यांना आपल्यापेक्षा वेगळं समजू नये. अहो विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा. हे संपूर्ण विश्व म्हणजे कपडा आहे. पण या कपड्याला कोणी ववलाय? ब्रह्म. सगळीकडे ब्रह्मचे आपले स्वरूप आहेत. दादा आपलाच हात जर आपल्याला लागला तर आपल्या हाताला काय आपण शिक्षा करतो का? आपल्या दातांनी जर आपली जीभ चावली तर आपण काय ती 32 ताडून फेकतो का? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हृदय भरून येते मुक्ताबाईंचं. पुढची वाणी सुरू झाली. ज्ञानदादा हो तुम्हीच म्हणतात ना. निवृत्तीनाथांनी म्हटलं होतं ज्ञाना अरे या आळंदीच्या ब्राह्मणांच्या नादी लागू नको. हे ब्राह्मण काय म्हणतात? पैठणला जा, शुद्धीपत्र आणा. अरे आपल्याला शुद्धीपत्राची काय गरज आहे? रेडगावमध्ये ज्ञानोबारायांच्या चरित्रातला रेडा जर नाही सांगितला ते कीर्तन अपूर्ण राहील. आलं का लक्षामध्ये? दादा अरे आपल्याला काही ज्ञाना आपल्याला गरज नाही. आपण नित्यमुक्त आहोत. पण ज्ञानोबारायांनी म्हटलं दादा आपल्याला पैठणला जावं लागेल, शुद्धीपत्र आणावं लागेल. कारण आपल्याला आपला विचार करायचा नाही. आपला अवतार जगाच्या कल्याणाकरता झाला. आपल्याला मुक्त होऊन आपला आनंद लुटायचा नाही. मार्गाधारे वर्तावे विश्व हे. नेमकं मोसमोरच चांगले सिस्टीम चांगली पण ती शिटी वाजू देऊ नका. शिटी वाजवणं चांगलं नसतं. विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नुहावे लोकांप्रती. देव धर्म तीर्थ न सांडिती. जीवनमुक्त जरी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आपण जरी जीवनमुक्त असलो दादा पण लोकसंग्रह करता आपल्याला पैठणला जावं लागणार. निवृत्तीनाथ महाराज दादा तुम्हीच निवृत्तीनाथांची समजूत काढतात ना केव्हा केव्हा. मग तुम्ही असे रुसून का बसले? आपल्याला संत व्हायचं आहे ना. मग आपल्याला नकली संत व्हायचं नाही. आपल्याला खरं संत व्हायचं आहे. आणि खरा संत कोण असतो? तर ज्याच्या अंतःकरणामध्ये दिवाळीच्या सणाला जशी मुलगी आपल्या माहेरी येते तशी दया संतांच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी माहेरी आलेली असते. चिखलामध्ये रुतलेली गाय पाहिल्यानंतर ज्याच्या अंतःकरणामध्ये कालाभूल होते त्याला म्हणतात दया. पाणी रस्त्यावर टाकल्यानंतर समोर आलेला खड्डा भरल्याशिवाय बायपास पाणी कधी जात नाही. लक्षात आलं? तशी दया ज्या संतांच्या अंतःकरणामध्ये असते तेच खरे संत असतात. आणि कोणी किती अपराध केला, कोणी किती अन्याय केला, कोणी किती छळ केला तरी जो उदार अंतःकरणाने क्षमा करतो तोच जगामध्ये खरा संत असतो. पहिला तोची संत जाना जागी संत
मिथ्या कल्पना सारा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा 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 गावातलं कोण आहे गाणं? उघडा 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 नाटे उघडा हे नाटे उघडा ज्ञानेश्वरा आ
सर्वांना धन्यवाद देऊन चिंतन सेवेला पूर्णता देतो. सुंदर असं नियोजने, गायक वादक, षष्टी मंडप सर्व छान.